नमस्कार, मी आमिर गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ न दिल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम सुटायची वाट पाहू नका. उरलेले सोयाबीन अरबी समुद्रात फेकू, पण मुंबई सुद्धा जाम केल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा तुपकरांनी सरकारला दिलाय. सोयाबीन केंद्रांवरील खरेदी बंद झाल्यामुळे कराडमधील शेतकरी चिंतेत आहेत. साताऱ्यामध्ये शासकीय हमीभावाची खरेदी केंद्र केवळ 5 आहेत. त्यामध्ये कराडसह इतर 7 तालुक्यांमध्ये सोयाबीनची खरेदी झालेली नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांचा हजारो क्विंटल सोयाबीन हा पडून आहे. वाशिम जिल्ह्यात सोयाबीनच्या शासकीय खरेदीला अद्याप मुदतवाढ मिळालेली नाहीये. मात्र शासनाने आमच्या सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवून आम्हाला दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. अकोला जिल्ह्यात 4 दिवसांपासून नाफेडची सोयाबीन खरेदी बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आता राहिलेलं सोयाबीन विक्रीसाठी काढलेलं आहे. भाव नसल्यामुळे हमीभावापेक्षा कमी भावाने सोयाबीनची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे. केंद्र सरकारकडून सोयाबीन खरेदीला कुठलीही मुदतवाढ देण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. शिवराज सिंग चौहान यांनी काढलेल्या आदेशाचं पत्र व्हायरल झालं होतं. दरम्यान हे पत्र बनावट असल्याचं समोर आलंय. संभाजीनगरमध्येही अनेक केंद्रांवरती सोयाबीन खरेदी केंद्र बंद आहेत. केंद्राने दिलेला 24 दिवसांचा मुदतवाढीचा आदेश अद्याप पोहोचलेला नसल्यामुळे मुदतवाढीबाबत संभ्रम कायम आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. सोयाबीन खरेदीच्या मुद्द्यावरून मवियाच्या खासदारांनी संसदेच्या परिसरात निदर्शनं केलेली आहेत. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी मवियाच्या खासदारांनी केली आहे. या प्रकरणी गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या भेटीची वेळ खासदारांनी मागितली. देवगडच्या मत्स्य विद्यालयासंदर्भात मंत्री नितेश राणेंनी बैठक घेतलेली आहे. देवगडचे मत्स्य विद्यालय नागपूरच्या विद्यापीठाशी संलग्न न करता ते दापोली कृषी विद्यापीठाला संलग्न करावं, अशी सूचना मंत्री नितेश राणेंनी यावेळेला दिली. तर यानंतर पुढची वेगवान बातमी आपण बघूया. बुलढाण्यामध्ये 12वीचं परीक्षा केंद्र असलेल्या शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच आढळलेला आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष असून संचालकांसह संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. घरकुल घोटाळा उघडकीस आल्यापासून जळगाव महापालिकेची हजारो घरं ही धूळखात पडलेली आहेत. घरकुलांच्या या अपूर्ण इमारती पाडून उद्यान, शाळा किंवा रुग्णालय सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बीडच्या सिरसाळामध्ये 2 गटामध्ये तुफान हाणामारी झालेली आहे. हाणामारी दरम्यान एका गटाने बुलेट वाहनाला आग लावलेली आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसेंनी इंदोर हैदराबाद महामार्गाचं काम बंद पाडत आंदोलन केलेलं आहे. महामार्गाच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना अल्प मोबदला दिला जात असल्याचा आरोप करत दोघांनी सरकारचा निषेध नोंदवला. जालना जिल्ह्यातल्या देळेगव्हाण इथे सातेफळ रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी काम बंद पाडलेलं आहे. प्रशासनाने कंत्राटदारावरती कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. धुळ्यात एका शेतकऱ्याकडे असलेली म्हैस चर्चेचा विषय बनलेली आहे. शेतकऱ्याने जुनागडमधून गिर जाफर जातीची म्हैस तब्बल 2,60,000 रुपयांना विकत घेतलेली आहे. ही म्हैस दिवसाला 25 लिटर दूध देत असल्याची माहिती शेतकऱ्याने दिली आहे. आंबेगावच्या मेंगडेवाडी गावामध्ये बिबट्याने शेळीच्या गोठ्यावरती हल्ला केलेला आहे. दरम्यान त्याच वेळेला मोठ्या संख्येने गावकरी जमा झाल्याने बिबट्या गोठ्यात अडकून पडलेला आहे. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी दखल घेत बिबट्याचा रेस्क्यू केला आहे. कोबीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. कोबीला 50 पैसे प्रति किलो इतका कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. येवल्यामध्ये एका शेतकऱ्याने 1 एकरवरील कोबीच्या पिकात शेळ्या मेंढ्या सोडून संताप व्यक्त केला आहे. कराडमध्ये बिबट्याचं पिल्लू आणि त्याच्या आईची भेट घडवण्यात आलेली आहे. वन विभागाने वाईल्ड हार्ट रेस्क्युअर नाईट्स सोसायटीच्या मदतीने आई आणि मुलाची भेट घडवून आणली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयात रिपब्लिकन युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मागासवर्गीय ठेकेदारांना कामं देत नसल्यामुळे आयुक्तांच्या वाहनासमोर झोपून निषेध आंदोलन करण्यात आलं. अमृता फडणवीसांनी संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने बंजारा बोलीभाषेमध्ये भक्तिगीत गायलेलं आहे. बंजारा समाजातील महिलांनी अमृता फडणवीसांच्या भक्तिगीतावरती पारंपरिक वेशभूषेत नृत्य करत आभार मानले.
बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण असल्यासंदर्भातील पुरावे राज्य एसटी आयोगाकडे सादर करण्याचा आदेश आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिलेला आहे। सोलापूरकरांनी बाबासाहेबांचा अपमान केला असून पुरावे सादर न केल्यास कारवाई केली जाईल असं मेश्राम म्हणाले। चंद्रपूर जिल्ह्यातील येल्लापूरवरती पाणी संकट ओढवलेलं आहे। जलजीवन मिशन योजना अर्धवट राहिल्यामुळे नळ जोडणी रखडलेली आहे। गावातील इतर विहिरींनी तळ गाठलेला आहे। उपाययोजना करा अन्यथा गाव सोडणार असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। संभाजीनगरमध्ये बुरखा घालून चोरी करण्यासाठी घरात शिरलेल्या चोरट्यांना नागरिकांनी चांगलाच चोप दिलेला आहे। पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे। अमळनेरच्या पातोडमध्ये नुकसानग्रस्त शेतकरी अद्याप मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहे। पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय। पंचनामे केल्यानंतरही मदत मिळाली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। कोकणातील प्रगतशील शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अलिबागमध्ये परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे। यावेळेला शेतकऱ्यांनी कोकण कृषी विद्यापीठाच्या कामकाजाबाबत तक्रारींचा पाढा वाचला। छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना पुरवठा विभागाने दणका दिलेला आहे। गरिबांच्या अन्नधान्यावरती डल्ला मारत असल्याच्या प्रकरणात जिल्ह्यातील 4000 सरकारी कर्मचाऱ्यांचं रेशन कार्ड रद्द करण्यात आलं आहे। बीडच्या माजलगावात महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक झालेले आहेत। शेलापुरी, सावरगाव आणि फुले पिंपळगाव या गावातील आणि शिवारातील शेतकऱ्यांना वेळेवरती वीज मिळत नाहीये। दरम्यान वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकरी पारंपरिक पिकासोबतच आता चिया सीड्स पिकाची लागवड करत आहेत। सेनगाव हिंगोली तालुक्यातील जवळपास 30 ते 40 गावांमध्ये मागील 2 वर्षांपासून अनेक शेतकरी चिया सीड्सच्या शेतीकडे वळलेले आहेत। कापसाचे भाव वाढत नसल्यामुळे जळगावातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये 60% कापूस विक्री झालेला असून 40% कापूस अजून सुद्धा शेतकऱ्यांकडे पडून आहे। सांगलीच्या तासगाव बाजार समितीमध्ये बेदाणा सौद्यांना 300 रुपयांचा टप्पा पार केलेला आहे। बाजार समितीच्या आवारामध्ये झालेल्या सौद्यामध्ये हिरव्या बेदाण्याला किलोला 311 रुपयांचा दर मिळाला आहे। सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीने 12वीचा पहिला पेपर दिल्यानंतर प्रतिक्रिया दिलेली आहे। 12वीचा पहिला पेपर चांगला गेला असून वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार, वडिलांची कमतरता कायम असून आम्हाला न्याय हवा अशा भावना वैभवी देशमुखने व्यक्त केल्या। मालेगावात जन्मदाखले मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र दिल्याचा प्रकार घडलेल्या पार्श्वभूमीवरती डिफेन्स संघटनेच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटत निवेदन दिलेलं आहे। मालेगावातील रोहिंग्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन पुढची कारवाई करावी अशी मागणी या संघटनेने केली आहे। जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दराने विक्रमी उंची गाठलेली आहे। सोन्याचे दर 88,475 रुपयांवरती पोहोचले तर चांदीचे दर 99,910 रुपयांवरती पोहोचले। बांगलादेशींना जन्मदाखले दिल्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या एसआयटीने मालेगावात एका वकिलावरती गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र या प्रकरणी बार काउन्सिल आक्रमक झालेली आहे। संबंधित वकिलावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी बार काउन्सिलने केली। संपूर्ण कर्जमाफी, पीक विमा आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मानखुर्द ते मंत्रालयापर्यंत पायी वारी काढण्यात येणार आहे। या आंदोलनामध्ये हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होणार होते। शेतकऱ्यांकडून अर्धनग्न आंदोलन केलं जाणार आहे। महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेने 18 फेब्रुवारीपासून राज्यव्यापी संपाचा इशारा दिलेला आहे। आरोग्य मित्रांच्या विविध मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेने केला आहे। सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा खाडेंनी शहापूर पंचायत समितीमध्ये आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी आणि बारदानामध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी हे आंदोलन करण्यात येत आहे। पुण्यामध्ये आरपीआयने राहुल सोलापूरकरांविरोधात आंदोलन केलेलं आहे। सोलापूरकरांवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आरपीआयकडून करण्यात आली। काही महिन्यांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यामध्ये आमदार अमोल मिटकरींच्या वाहनांची तोडफोड केली होती। या घटनेनंतर जय मालोकार या कार्यकर्त्याचा मृत्यू झालेला होता। दरम्यान या प्रकरणी अद्याप कारवाई न झाल्यामुळे जय मालोकार यांचा भाऊ विजय मालोकार यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। जय यांची हत्या झाली होती असा आरोप विजय मालोकरांनी केलेला आहे। शिर्डीमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डीचे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। पोलीस प्रशासनाविरोधात निषेध ग्रामसभा घेत 1 महिन्यामध्ये शिर्डीतील गुन्हेगारी मोडीत काढा अन्यथा पोलीस ठाण्याला टाळं ठोकू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। बीडच्या आष्टीमध्ये भगवान विश्वकर्मा जयंती निमित्ताने भव्य पालखी सोहळा संपन्न झालेला आहे। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हजारो भाविकांनी या सोहळ्यामध्ये सहभाग घेतला आहे।
वर्धा जिल्हास्तरीय बुद्धिबळ आणि धनुर्विद्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये धनुर्विद्या स्पर्धेमध्ये 57 तर बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 176 खेळाडूंनी सहभाग घेतलाय. विजेत्या खेळाडूंचा सन्मान चिन्ह आणि रोख बक्षीस देऊन सन्मान केलाय. कराडमध्ये सह्याद्री कारखान्याच्या 11,000 मेट्रिक टन बॉयलरचा अग्नी समारंभ पार पडलेला आहे. कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला आहे. जंगलातून भरकटलेलं हरिण गोंदियाच्या गोरेगाव शहरात दाखल झालेलं आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावरून हे हरिण पळत सुटल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे. दरम्यान हरणाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. पालघरच्या वाडामधील मुसारणे वडवली इकडे नागरिक 17 ते 18 प्रदूषणकारी कारखान्यांमुळे त्रस्त झालेले आहेत. प्रदूषित धुरामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास होऊ लागले. त्यामुळे या कंपन्या बंद करण्याची मागणी स्थानिकांनी केली. शिरूरच्या सणसवाडी परिसरातील एटीएम फोडून चोरट्यांनी 16 लाख रुपये लंपास केलेले आहेत. दरम्यान स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नागपूरच्या बुटीबोरीत एक कार विहिरीमध्ये कोसळल्यामुळे 3 तरुणांचा मृत्यू झालेला आहे. अग्निशमक दलाला उशिरा पाचारण केल्यामुळे तिघांचाही मृत्यू झाला आहे. प्रयागराजला जाण्यासाठी सुखकर प्रवास व्हावा यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने नागपूर दानापूर नागपूर या मार्गावरती 12 विशेष रेल्वे गाड्या व्यतिरिक्त आणखीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. गर्दी कमी करण्यासाठी 14 ते 26 फेब्रुवारीपर्यंत विशेष रेल्वे चालवल्या जाणार आहेत. अंबरनाथमध्ये गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या खुर्चीला नोटांचा हार घालत राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलेलं आहे. बदलापूरच्या एका खासगी शाळेमध्ये 7वीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला होता. दरम्यान ही शाळा बेकायदेशीर असल्याचं समोर आल्याने राष्ट्रवादी आक्रमक झाली. बेलापूरमध्ये डंपरच्या धडकेत 12 वर्षीय शिवम भट या मुलाचा मृत्यू झाला होता. दरम्यान आमदार संदीप नाईकांनी शिवमच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलेलं आहे. शिवमला न्याय मिळवून दिला जाईल असं आश्वासन यावेळेला नाईकांनी दिलं. रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. मात्र या बैठकीला रायगडचे शिवसेनेचे आमदार गैरहजर राहिलेले आहेत. अजित पवारांसोबत होत असलेल्या बैठकीला भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी हे गैरहजर राहिल्याचं समोर आलंय. रायगड जिल्हा नियोजन आढावा बैठकीमध्ये आमच्या आमदारांना डावललं, आम्हाला बैठकीची कल्पना नव्हती असा आरोप शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलेला आहे. वित्त विभागाच्या भूमिकेवरती आमदार दळवी यांनी नाराजी व्यक्त केली. अजित पवारांच्या दालनामध्ये आज जिल्हाधिकाऱ्यांसह रायगडच्या जिल्हा नियोजनाबाबत ऑनलाईन बैठक घेण्यात आलेली आहे. दरम्यान लवकरच पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल अशी प्रतिक्रिया आमदार महेंद्र थोरवेंनी दिली. रायगडच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये अजित पवारांसोबत अनेक प्रश्नांवरती चर्चा झाली असं एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं आहे. बैठक पालकमंत्री पदासाठी नव्हती, मात्र पालकमंत्री पदाचा वाद लवकरच सुटेल असंही शिंदे म्हणाले. बीडच्या अंकुशनगर भागातील ओम बहिरे या 12वीत शिकणारा मुलगा गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र अद्याप ओम बहिरे सापडलेला नाहीये. दरम्यान एखाद्या नेत्याचा मुलगा निघून गेल्यास पोलीस काळजीने तपास करतात. तसंच माझ्या मुलाचा देखील शोध घ्या अशी मागणी ओमच्या आईने पोलीस प्रशासनाला केली. मुलगा जाऊ न देण्याचा बाप हट्ट पूर्ण करण्यासाठी तानाजी सावंतांनी मुख्यमंत्री आणि केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटना गंभीर भासून तानाजी सावंतांनी विमान माघारी बोलवल्याचं सूत्रांच्या माहितीच्या आधारे स्पष्ट झालंय. महाराष्ट्रात खंडणी, अपहरण, पलायन अशी प्रकरणं रोज घडत आहेत. पण श्रीमंतांची, धनिकांची मुलं स्वतःच्या चार्टर्ड प्लेनने बँकॉकला पळून जातात आणि गरिबांची मुलं परिस्थितीला घाबरून, महागाईला बेघर अवस्थेला कंटाळून भरगच्च रेल्वेतून फलाटावरून निघून जातात असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावलेला आहे. सोलापूरच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यावरून दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालेलं आहे. माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र अजिंक्य राणा पाटील यांनी आमदार राजू खरे यांच्यावरती जोरदार टीका केली. नाशिकच्या नियोजन बैठकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावरती आलेल्या बैठकीमध्ये आमदार सुहास कांदेंनी पदाधिकाऱ्यांना धारेवरती धरले. शिंदेंच्या आभार सभेला जास्तीत जास्त शिवसैनिक आणण्यासाठी माजी नगरसेवकांना सज्जड दम दिला. या सगळ्या वेगवान बातम्यांनंतर एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.